मी आपला टीचर सोमनाथ मोरे. पहा मित्रांनो, ॲक्टिव्हिटीज दॅट कंझ्युम सेल्युलर एनर्जी म्हणजे काय? पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. ऑलरेडी पेशीपशी काय एनर्जी, सेलपशी एनर्जी, आणि ती एनर्जी वापरून काय घडते? ॲक्टिव्हिटी घडतात. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घडतात तेच आज आपल्याला पाहिजे. ॲक्टिव्हिटीज दॅट कंझ्युम, आपण जसं की फूड कंझ्युम करतो अशा पद्धतीनं ही जी एनर्जी आहे ती वापरून, ही कोणाची? सेल्युलर एनर्जी, पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणकोणत्या आहेत तेच आज आपल्याला पाहिजे. बघा, पहिली ॲक्टिव्हिटी एंडोसायटोसिस. कोणती? एंडोसायटोसिस आहे. त्यालाच म्हणलं जाते पेशीय भक्षण म्हणलं जाते. एंडोसायटोसिस म्हणजे नेमकं काय तर पाहून घ्या मित्रांनो. टू गल्प किंवा इनगल्प फूड अँड अदर सबस्टन्स फ्रॉम आउटर इन्व्हायरमेंट. आउटर इन्व्हायरमेंट म्हणजे काय? जे बाहेरचं पर्यावरण आहे, जे बाहेरचं वातावरण आहे, बाहेरच्या वातावरणातून फूड किंवा अदर सबस्टन्स काय करणं? गल्प करणं किंवा इनगल्प करणं, घेणं, मध्ये गिळंकृत करणं. बाहेरच्या वातावरणातून फूड किंवा अदर सबस्टन्स गल्प करणं किंवा इनगल्प करणं, दॅट प्रोसेस वी कॉल एंडोसायटोसिस. कळालं असेल तुम्हाला एंडोसायटोसिस म्हणजे काय? तर बाहेरच्या वातावरणातून फूड आणि सबस्टन्स काय करणं? गल्प करणं, इनगल्प करणं. दॅट प्रोसेस नेम काय? एंडोसायटोसिस. आणि एंडोसायटोसिस ही प्रोसेस कधी घडते? तर सेल्युलर जी एनर्जी आहे तीच एनर्जी वापरून ही प्रोसेस घडायला लागते. ही ॲक्टिव्हिटी पहिली प्रक्रिया घडते. दुसरी प्रोसेस पहा. दुसरी आहे एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे काय? काहीतरी बाहेर टाकणं, म्हणजे पेशी उत्सर्जन करणं, बाहेर टाकणं. पाहू काय? टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ सेल. काय करणं? वेस्ट मटेरियल सेलमधून बाहेर टाकणं. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस म्हणायचं. दोन प्रोसेस घडतात. पेशीतील ऊर्जा वापरून दोन ॲक्टिव्हिटी घडायला लागतात. पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणती? तर दॅट नेम इज एंडोसायटोसिस आणि दुसरी एक्झोसायटोसिस. आता आपल्याला बघायचे ही पेशीची ऊर्जा न वापरता त्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रिया कोणत्या ॲक्टिव्हिटी घडतात. तर आता चला नेक्स्ट बघू आपण. पहा मित्रांनो, आता प्रोसेस आहे दोज दॅट डोंट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. म्हणजे ह्या ठिकाणी पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. सुरुवातीला आपण बघितलं पेशीची ऊर्जा वापरायची आणि कोणकोणत्या क्रिया घडतात. ह्या ठिकाणी पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणकोणत्या असतात. तर पहा मित्रांनो, पहिल्यांदा आहे डायफ्युजन म्हणजे विसरण. त्यालाच म्हणलं जाते प्रसार होणं. डायफ्युजन विसरण म्हणलं जाते मराठीमधून. म्हणजे नेमकं काय? ही क्रिया घडते म्हणजे नेमकं काय घडते बामध्ये? तर पहा मित्रांनो, एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक O2 ऑक्सिजन, CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे एंट्री आतमध्ये जाते किंवा बाहेर फेकलं जाते. एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक ऑक्सिजन या कार्बन डायऑक्साईड, त्याला म्हणलं जाते डायफ्युजन म्हणलं जाते. हे डायफ्युजन कधी घडते? प्रोसेसेस दोज दॅट डोंट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. पेशीची ऊर्जा न वापरता ही प्रोसेस घडायला लागते. एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक O2 or CO2. एक वाक्य मी 2, 3, 4 कित्येक वेळा मी तुमच्या समोर मांडायलो, कारण आपल्याला पूर्णपणे हे माइंडमध्ये सेव्ह झालं पाहिजे, आलंच पाहिजे. एवढ्या वेळेस मी बंबार्डेड करायलो, हे आलंच पाहिजे आणि यावाच लागते. नंतर दुसरी प्रोसेस आहे. चला, लाईट गेली बा, थांबायची गरज नाही, दिसते कामापुरतं दिसलं तरी बस झालं, आपल्याला शिकायचं आहे आपल्याला. नंतर 2 नंबर ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे हे परासरण. नेमकं ऑस्मॉसिस म्हणजे काय? तर पहा मित्रांनो, ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट मोर वॉटर
टू अ पार्ट विथ लेस वॉटर. काय म्हणतो तो? ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर. जास्त भागाकडून कमी भागाकडे काय होणं? पाणी ट्रॅव्हलिंग होणं. थ्रो, पुढे शब्द आहे थ्रो. कशामार्फत व्हाले? तर ते व्हाले सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. कशामार्फत? सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. त्यालाच आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस म्हणतो. ऑस्मॉसिस म्हणजे काय? साध्या आणि सिंपल शब्दामध्ये सांगतो, जास्त भागाकडून पाणी, बघा, जास्त भागाकडून पाणी कमी भागाकडे येणे. थ्रो, कोणामार्फत येणे? सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. ह्या प्रोसेसला म्हणायचं ऑस्मॉसिस म्हणतात. काय म्हणतात? ऑस्मॉसिस म्हणजे परासरण म्हटलं जाते. आणि ही जी ऑस्मॉसिस आहे प्रोसेस, ही एक फिजिकल प्रोसेस आहे. ऑस्मॉसिस प्रोसेस इज अ फिजिकल प्रोसेस. आणि ही फिजिकल प्रोसेस आहे आणि हिच्या 3 पॉसिबिलिटी घडतात. ह्या प्रोसेस मार्फत 3 पॉसिबिलिटी घडायला लागतात. एक असती आयसोटोनिक सोल्युशन, दुसरा असते हायपोटोनिक सोल्युशन, तिसरा असते हायपरटोनिक सोल्युशन असते. आणि हे जे ऑस्मॉसिस घडते, ऑस्मॉसिस ऑकर्स इन प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेलमध्ये घडायला लागते. प्लांट सेलमध्ये घडते आणि ॲनिमल सेलमध्ये घडते. आणि ह्या ऑस्मॉसिसच्या किती प्रोसेस आहे, किती पॉसिबिलिटीज आहेत? तर 3 पॉसिबिलिटी. चला तर मग पाहू त्या ऑस्मॉसिसच्या 3 पॉसिबिलिटीज कोणकोणत्या आहेत. तर पहा मित्रांनो, ऑस्मॉसिस मधल्या 3 पॉसिबिलिटीज प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये घडणाऱ्या. त्यामध्ये पहिल्यांदा मी बोललो होतो आयसोटोनिक सोल्युशन आहे, 2 नंबरचं आहे हायपोटोनिक सोल्युशन आणि 3 आहे हायपरटोनिक सोल्युशन. पहिलं आपल्याला पाहिजे आयसोटोनिक सोल्युशन. म्हणजे ऑस्मॉसिसमध्ये अशी एक प्रोसेस घडते, दॅट नेम इज आयसोटोनिक सोल्युशन. म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे नेमकं काय? पहा मित्रांनो, एक काय सेल आहे. आता सेलमधलं इनसाइड आणि आउटसाइड, हे जे बाहेरचं आहे आउटसाइड आणि मधले काय इनसाइड, जी पाण्याची जी पातळी असते ना, ती दोघांची कशी असते? इक्वल असते. इनसाइड आणि आउटसाइड म्हणजे पाण्याची पातळी, म्हणजे सेलमध्ये असणारं पाणी आणि त्याच्या बाहेर असणारं पाणी कसं असणार आहे? सेम आहे. म्हणजे सेम जर असेल तर बाहेरून पाणी मध्ये जाईल का? नाही, नो डाऊट. आणि मधातून बाहेर येईल का? नाही. दॅट प्रोसेस नेम इज आयसोटोनिक सोल्युशन म्हणलं जाते. म्हणजे समपरासरी द्रावण म्हणलं जाते याला. नंतर 2 नंबरला पाहू हायपोटोनिक सोल्युशन म्हणून. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? त्याला समजलं जाते अपरासरी द्रावण. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे एका ठिकाणी पातळी जास्त असेल आणि दुसऱ्या ठिकाणी कशी असेल? कमी असेल. आता ही सेल आहे, सेलमध्ये पाण्याची म्हणजे इनसाइड मध्ये पाण्याची पातळी कशी तर कमी आहे आणि जो आउटसाइड भाग आहे, आउटसाइड मध्ये पाण्याची पातळी जास्त आहे. मग मला सांगा ऑस्मॉसिस म्हणजे काय? आपण पाहितलं होतं जास्त कडून कमीकडे येणार. मग ह्या ठिकाणी जास्त आहे, बाहेरून कुठे येणार? मध्ये येणार. आणि दॅट प्रोसेस नेम इज हायपोटोनिक सोल्युशन. आता याचं एक्झाम्पल देऊ मित्रांनो. आता बेस्ट एक्झाम्पल काय? रेसिन्स. तुम्ही मनुका घ्या, मनुका काय करा? पाण्यामध्ये भिजू घाला आणि थोड्या वेळानं काय होतात? त्या बंब फुगतात. म्हणजे दॅट प्रोसेस नेम इज हायपोटोनिक सोल्युशन. त्या ठिकाणी ऑस्मॉसिस घडते, पण ऑस्मॉसिस मधल्या 3 पॉसिबिलिटीज असतात. त्यामध्ये 2 नंबरची पॉसिबिलिटीज घडायला लागते. कशामध्ये? त्या रेसिन्स, मनुका आहे थोड्या वेळानं फुगणाऱ्या, पाण्यात टाकून तुम्ही खाल्ल्या असतील, पाण्यात टाकून, म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे अपरासरी द्रावण, ही पॉसिबिलिटी घडते. नंतर आहे 3 नंबर, एक राहिला पॉइंट. आता त्या प्रोसेसचं नाव आहे, दॅट प्रोसेस नेम इज एंडोमायसॉसिस. एंडोमॉसिस म्हणलं जाते. पहा मित्रांनो, एक्झाम्पल देत आपण की आउटसाइड मधून इनसाइड मध्ये जर वॉटर गेलं तर त्या प्रोसेसला नाव आहे, दॅट प्रोसेस नेम इज एंडोमॉसिस. आणि हे कुठं घडते? हायपोटोनिक सोल्युशन मध्ये घडायला लागते. नंतर 3 नंबर कडे येऊ, हायपरटोनिक सोल्युशन. अतिपरासरी द्रावण म्हणजे काय? पहा आता ह्या ठिकाणी सेल, आता इनसाइड
आणि हे काय आउटसाइड आहे, आउटसाइड. इनसाइड मध्ये पाण्याची पातळी कशी असेल, जास्त असेल, आणि आउटसाइड मध्ये कमी असेल. म्हणजे बाहेरून पाणी काय येणार, सॉरी मधातून पाणी बाहेर काय येणार, काय येणार तर मध्ये सेलमध्ये पाण्याची पातळी जास्त आहे. एक्झाम्पल काय, फळ आहे, फळाचा काप करा आणि ते साखरेच्या घट्ट पाकामध्ये टाका. जे फळामधले जे वॉटर आहे ते कुठे येईल, बाहेर येईल. आणि थोड्या वेळानं ते सायटोप्लाझम आहे सेलचं, ते काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि जेव्हा हे जी फळाची जी फोड होती मधलं पाणी बाहेर येते, त्याला नाव आहे, त्याला म्हणलं जाते एक्झोमॉसिस म्हणलं जाते. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर ते जे फळ आहे, ती फोड होती, ती काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल, संकोच पावेल. आणि ह्या संकोच पावण्याला काय म्हणलं जाते, प्लास्मोलायसिस म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, प्लास्मोलायसिस म्हणलं जाते. आणि हे जे आहे घडते कशामध्ये, तर हायपोटोनिक सोल्युशन मध्ये घडते. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑस्मॉसिस मधील 3 पॉसिबिलिटी बघितल्या. 1 नंबर आयसोटोनिक सोल्युशन, दुसरा हायपोटोनिक सोल्युशन्स, आणि 3 नंबर कोणता, हायपरटोनिक सोल्युशन. ओके मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.